Welcome students. Today we are going to discuss on an essay by A.G. Gardiner on saying please. Let's know about the writer, his career and his work. A.G. Gardiner was born at Chelmsford in Essex in 1865. He started his literary career as a journalist. लेखकाने त्यांच्या रायटर लिटररी करिअरला जर्नलिस्ट म्हणजेच पत्रकार यानं सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 37 ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन अंडर द pseudonym, that is pen name, Alpha of the Plough. He made regular contributions to the daily news, the Manchester Evening News, etc. द पेन नेम म्हणजेच त्याला आपण टोपण नाव असं म्हणतो. अल्फा ऑफ द प्लो या पेन नेमनं त्याने अनेक प्रकारचे लिखाण केले. हिज एसेज आर युनिफॉर्मली इलेगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. लेखक हे एक प्रसिद्ध निबंधकार होते. त्यांचे निबंध आणि त्यांचे विषय असे दर्शवतात की ते अत्यंत उच्च सुसंस्कृत लेखक होते. त्याने काही महत्त्वाची लिखाणं केली आहेत. त्यामध्ये द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मिनी फरोज अँड लिव्ज इन द विंड आर some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an essay and amusing manner. He raised the question of morality in everyday life. In this lesson, writer tries to tell us importance of मोरॅलिटी. मोरॅलिटी म्हणजे नैतिकता. या लेखामध्ये लेखकानं नैतिकतेविषयी महत्त्वाच्या काही रूल्स गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. इन ऑन सेइंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ अँड एम्फेसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस in daily behavior. He shows how polite speech and manner sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. In the present essay, A.G. Gardiner highlights the importance of the politeness and courtesy in our social and day-to-day life. The essay talks about civility is always greeted respectfully in all places. The words like please and thank you can change the approach, that is way of our life. The use of these polite words make our life sweet. Good manners are valuable in life. Bad manners are not a legal offense, while bad manners make the life repulsive and difficult to live on. The writer presents two different occasions of good manners and bad manners through the liftman and a bus conductor's behavior. See the present essay on saying please. या निबंधामध्ये लेखक असे म्हणतात की आपल्या सामाजिक आणि दैनंदिन जीवनामध्ये विनम्रपणा आणि आपुलकी अतिशय महत्त्वाची आहे. आणि हे त्याने एका प्रसंगाद्वारे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत निबंधामध्ये ते असे म्हणतात, नागरिकता ही प्रत्येक ठिकाणी विनम्रपणे वागवली जाते.
मग ते ठिकाण कोणतेही असू देत. आपल्या जीवनामध्ये जर आपल्यासोबत थँक्यू, प्लीज असे शब्द असतील तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलू शकतो. आपल्या जीवनात जर आपण असे शब्द म्हणजे आपले वर्तन जर आपण पोलाईट, शिष्टाचारयुक्त ठेवले तर आपले जीवन नक्कीच आनंददायी बनू शकते. सद्वर्तन हे आयुष्यामध्ये फार महत्त्वाचे आहे, मौल्यवान आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे बॅड मॅनर्स म्हणजेच त्याला आपण कुवर्तन किंवा वाईट वर्तन असे म्हणतो. वाईट वर्तन हा जरी कायदेशीर गुन्हा नसला तरीसुद्धा त्याचा विपरीत परिणाम हा माणसाच्या जीवनावरती होत असतो. आणि या लेखामध्ये लेखकाने आपल्यासमोर 2 प्रसंग उभे केले आहेत. एक म्हणजे सद्वर्तन आणि दुसरा म्हणजे वाईट वर्तन. हे लिफ्टमॅन आणि कंडक्टर यांच्या रूपाने वाचक म्हणून आपल्याला ठरवायचे आहे की हा लेख, निबंध आपल्याला विचार करायला लावणार आहे की जीवनामध्ये गुड मॅनर्स म्हणजेच सद्वर्तन महत्त्वाचे आहे आणि त्याचा जीवनावरती पुढे काय परिणाम होत जातो. आणि दुसरा भाग म्हणजे बॅड मॅनर्स हा जरी लिगल ऑफेन्स म्हणजेच कायदेशीर गुन्हा नसला, कायद्यामध्ये जरी त्याला शिक्षा नसली तरी या वाईट वर्तनाचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होत जातो हा विषय आपल्यासमोर लेखकाने प्रस्तुत निबंधामध्ये मांडलेला आहे. नाव सी द थीम ऑफ द एसे. हिअर थीम मीन्स, थीम म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला कथानक असं म्हणूया. बिफोर दॅट सी द कॅरेक्टर्स in this story. When we see the characters, we found 3 major characters. The first one is liftman, the second is bus conductor, and the third one that is writer A.G. Gardiner. We know liftman working as a liftman in city office. The next character that is bus conductor, polite speaker, pleasant personality and helpful. Now see the theme of the story. The essay carries subjects like courtesy, civility, morality, responsibility and civil mannerism. The theme of the essay on saying please is courtesy and the benefits of being courteous to others. It is an apt remarks on the mannerism of people in the society. The writer wants people to be civil and courteous. Just I have explained you the theme of the essay. थीम म्हणजे कथानक. या स्टोरीमध्ये लेखकाने मांडलेले महत्त्वाचे मुद्दे, विषय, ज्याची मध्यवर्ती संकल्पना, थीम म्हणजे मध्यवर्ती संकल्पना असं आपण म्हणूयात. अशी सांगता येईल की समाजामध्ये राहत असताना एखाद्या व्यक्तीने जर शिष्टाचार दाखविला तर तो शिष्टाचार त्याच्याच फायद्याचा असतो, हे या निबंधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्यक्तीने समाजामध्ये कशा पद्धतीने जगले पाहिजे याचे उदाहरण या ठिकाणी दिले आहे. लोकांनी समाजात वावरत असताना शिष्टाचार आणि नागरिकतेचे जे काही नियम आहेत ते नियम पाळले पाहिजेत. लेट्स सी द एसे ऑन सेइंग प्लीज. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. प्रसंग असा आहे की सिटी ऑफिसमधल्या लिफ्टमनने
एका पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर फेकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल दंड आकारण्यात आला. लिफ्टमनने पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर का ढकलले? काय कारण होते? तर इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. And this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. हरल्ड म्हणजे बाहेर ढकलणे. आणि ती घटना म्हणजे किंवा ती घटना घडण्यामागचे कारण होते ते म्हणजे प्लीज या शब्दाचा कंप्लेनंट म्हणजे तक्रारदाराने वापर केला नव्हता. म्हणजे जो तक्रारदार आहे त्याने लिफ्टमध्ये प्रवेश करताना टॉप प्लीज न म्हणता तो फक्त टॉप म्हटला होता आणि त्याच्या या अशिष्टाचाराचा लिफ्टमनला राग आला होता आणि म्हणून त्याने पॅसेंजरला अक्षरशः बाहेर ढकलले होते. पण पॅसेंजरने लिफ्टमन विरुद्ध तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तरुण लिफ्टमनला दंड झाला. See the next line. This, of course, was carrying a comment on manner too far. या घटनेवरती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात आणि मतप्रवाहही असू शकतात. म्हणून लेखकाने हा विषय या निबंधामधून चर्चेसाठी ठेवला आहे. यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया मतप्रवाह असू शकतात. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. अशिष्टाचार हा कायदेशीर गुन्हा नाही. तसेच अशिष्टाचारामध्ये हल्ले, हिंसाचार यांनासुद्धा माफ केले जाणार नाही. Here assault and battery means an attack which includes not only threats but also the actual use of violence. म्हणजे या ठिकाणी हल्ला किंवा हिंसाचार. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. See here, retaliate. रिटॅलिएटचा अर्थ काय होतो पहा? जशास तसे किंवा इथं मिनिंग दिलेलं आहे पहा आपल्याला. रिटॅलिएट मीन्स डू समथिंग बॅड टू समवन हू हॅज डन समथिंग बॅड टू यू. सी द मिनिंग ऑफ दिस लाईन. जर एखादा चोर माझ्या घरात शिरला, लेखक म्हणतो की जर एखादा चोर माझ्या घरामध्ये शिरला आणि मी त्याला खाली पाडले किंवा त्याला मारले तर कायदा माझे संरक्षण करेल. आणि जर माझ्यावरती त्या चोराने हल्ला केला तर कायदा मला परवानगी देतो ती स्वसंरक्षणाची. त्यामध्ये रिजनेबल व्हायलन्स म्हणजे स्वसंरक्षणासाठी केलेला हल्ला म्हणजे स्वतःच्या बचावासाठी हल्ला करण्याची कायद्याने मला परवानगी मिळते. असे का? इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. Commands means order, rules of the law.
कारण त्या चोराने कायद्याच्या आज्ञेचं पालन केलेलं नसतं. बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. Here violence म्हणजे हिंसाचार, सँक्शन म्हणजे मान्य करणे. देन see the meaning of these lines. पण कोणतीही कायदे पद्धती इतक्या माफक हिंसाचाराला परवानगी देऊ शकत नाही आणि माफक हिंसाचार केला तर तो गुन्हा होऊ शकत नाही. म्हणून and our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. Our sympathy for the liftman. आणि आपली सहानुभूती त्या तरुण लिफ्टमन सोबत आहे. पण हे मान्य केले पाहिजे की कायदा हा मर्यादित आहे. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. Here, to box means to fight. And the next word, that is scowl. Scowl म्हणजे इमोशन्स ऑन फेसेस. म्हणजेच लेखक या ठिकाणी म्हणतात की जरी आपल्याला कायद्याने स्वातंत्र्य दिले तरी प्रत्येक व्यक्तीच्या अशिष्टाचाराबद्दल आपण भांडू शकत नाही. आणि या भांडणाची कारणे तरी काय आहेत, तर त्या व्यक्तीचे वर्तन आपल्याला आवडलेले नाही. मीन्स द बिहेवियर ऑफ द पर्सन. देन त्याच्या आवाजातील चढ उतारपणा, दॅट इज टोन ऑफ द व्हॉइसेस, किंवा चेहऱ्यावरील हावभाव, स्काउल ऑन देअर फेसेस. चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला आवडले नाही म्हणून आपण त्याच्याविरुद्ध काहीही करू शकत नाही. आणि जर कायद्याने आपल्याला अशी परवानगी दिली तर काय घडेल? आवर फिस्ट्स वुड नेव्हर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. जर कायद्यानं अशा छोट्या छोट्या गोष्टींना प्राधान्य दिलं, शिक्षा केली, तर काय होईल? आपल्या मुठी, द फिस्ट्स, सतत आवळलेल्या असतील. म्हणजेच मारामारी करायला आपण सतत तयार असू. आणि याचा परिणाम काय होईल? तर शहरामधील जी गटारं आहेत त्यामधून सतत रक्ताचे प्रवाह वाहताना आपल्याला दिसतील. आय मे बी as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. मी जशास तसं म्हणजे अप्रामाणिक बरोबर अप्रामाणिक आणि प्रामाणिक व्यक्तीबरोबर प्रामाणिक राहू शकतो आणि कायदा फक्त हिंसक सूड घेण्यापासून माझे संरक्षण करू शकतो. आय मे बी हॉटी or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. जर मी गर्विष्ठपणे आणि उद्धटपणे
haughty. Means we have given the meaning of this word. Haughty means having a high opinion of oneself and often a low opinion of others. म्हणजे घमेंडी किंवा गर्विष्ठ असणं. And the next word, that is boorish. Boorish means rude or uncultured. त्याला आपण गावंढळ किंवा उद्धट असं म्हणतो. And there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. म्हणजे या ठिकाणी लेखक म्हणतात, जर मी गर्विष्ठपणे आणि उद्धटपणे वागलो तर त्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही, पण समाजामध्ये मात्र मला उद्धट व्यक्ती म्हणून ओळखले जाईल, पाहिले जाईल. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities, and more than it says that I shall not wax my moustache or dye my hair or wear ringlets down my back. कायदा मला प्लीज म्हणायला भाग पाडू शकत नाही. The law does not compel me to say please. आणि माझा आवाज इतर लोकांच्या भावना जपण्यासाठी मिसळला पाहिजे, चेंज केला पाहिजे, असं कायदा मला भाग पाडू शकत नाही. Then it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. म्हणजे लेखक असं म्हणतात की मी माझ्या मिशांना किंवा केसांना रंग लावणार नाही आणि अंगठ्या ज्या आहेत त्या मी उलट्या घालील, याच्यावरती सुद्धा कायद्याचे बंधन असणार नाही. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. Here, laceration means a cut or tear. म्हणजेच या ठिकाणी छेद किंवा नुकसान भरपाई. लेखक सांगतात की आपल्या भावनेच्या नुकसान भरपाईसाठी आपण केस करू शकत नाही. म्हणजेच नैतिक किंवा बौद्धिक हानी यासाठी नुकसान भरपाई मागू शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅनर्स. म्हणजेच मानसिक हिंसा ग्राह्य धरली जात नाही आणि शारीरिक हिंसा मात्र कायद्याच्या नियमात बसते. ओके, सी द रिमेनिंग पार्ट in next video.